नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण 6 मे रोजीचा करंट अफेअर्सचा अभ्यास करणार आहोत. तुम्ही करंट अफेअर्सचे सेशन डेली करता, पण टेस्टचे क्वेश्चनचे उत्तर कोणी देत नाही. ठीक आहे, काही मोजकेच विद्यार्थी ते उत्तर देतात. मी टेस्टचे क्वेश्चन असे टाकत असतो की जे मोस्ट इम्पॉर्टंट असतात, जे परीक्षेमध्ये विचारण्याचे चान्सेस जे ते 100% असतात. ठीक आहे, त्यामुळे पूर्ण लेक्चर बघत चला आणि व्यवस्थितपणे आन्सर वगैरे करत चला. तुम्ही जर एखादी गोष्ट समजून घ्या, लिहित असाल तर ती तुमच्या जास्त दिवस लक्षात राहते भविष्यात जाऊन. ठीक आहे, तर त्यासाठी टेस्ट क्वेश्चनचे आन्सर देत चला, लेक्चरला लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ज्यांनी केलेलं नसेल त्यांनी, आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला डेली लेक्चरचं नोटिफिकेशन येत जाईल. लेक्चर सुरू करण्यापूर्वी बघा मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेसाठी आपण काही बॅचेस सुरू केलेले आहे. जसे की राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विजयश्री बॅच आणि राज्यसेवा 2025च्या नवीन पॅटर्ननुसार फाउंडेशन बॅच आपण सुरू केलेली आहे, ज्यामध्ये एनसीईआरटी प्लस स्टेट बोर्डचा समावेश आहे. कंबाईन गट ब आणि गट क परीक्षेसाठी आपण फाउंडेशन बॅच 2, ठीक आहे, प्री मेन्ससाठी, आणि गट ब मुख्य परीक्षा जी आता होणार आहे जून एंडिंगला त्यासाठी यशस्वी बॅच. त्याचबरोबर जी आपली पूर्व परीक्षा होणार आहे गटकाची त्यासाठी 1 मंथ रिव्हिजन बॅच आणि एक बॅच जी ती 3 महिन्याची, ज्यामध्ये टेस्ट सिरीज प्लस नोट्स उपलब्ध आहे, ती आहे लक्ष्य बॅच. या बॅचेसमध्ये ज्या नोट्स दिलेले ज्या बॅचेसमध्ये, तर या नोट्स तुम्हाला बॅचेसमध्ये मिळून जातील. आणि हा नोट्स पॅक तुम्ही परचेस करू शकता 500 रुपयामध्ये. यामध्ये आता पर्यावरण 75च्या नोट्स उपलब्ध होऊन जाणार आहे. ठीक आहे, 1-2 दिवसात तुम्हाला ते मिळून जातील. यासाठी तुम्हाला आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाच्या पेजला फॉलो करायचे. सगळ्यांचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. आजच्या लेक्चरचा पहिला क्वेश्चन, मे 2025 मध्ये अंदाज समितीचे नवीन अध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? बघा मित्रांनो, भारताच्या आपण जर इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास केला तर आपल्याला 3 वित्तीय समित्याबाबत माहिती मिळते. त्यापैकी एक आहे लोक अंदाज समिती. ही जी काही अंदाज समिती आहे तर ही काय करते, अर्थसंकल्पामध्ये जे काही वेगवेगळे मंत्रालय वगैरे असतात ते सांगतात की आम्हाला एवढ्या पैशाची गरज आहे, आम्हाला एवढा खर्च यावर्षी करायचा आहे. मग तो खर्च खरंच करणं गरजेचं आहे की नाही हे चेक करण्याचं काम करते अंदाज समिती. मोस्ट इम्पॉर्टंट कमिटी आहे. हिचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे संजय जयस्वाल. ठीक आहे, तर संजय जयस्वाल यांची नियुक्ती लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अंदाज समितीच्या अध्यक्षपदी केलेली आहे. आता या समितीचे अध्यक्ष आणि सदस्य एका वर्षासाठी निवडले जातात. मग 1 मे 2025 ते 30 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये ते अध्यक्ष असतील. या समितीचा कालावधी हा असेल. या समितीमध्ये 30 सदस्य आहे आणि सगळेचे सगळे लोकसभेमधून निवडून आलेले आहे. अंदाज समिती जर बघितलं मित्रांनो तर संसदेच्या 3 आर्थिक समित्यापैकी एक महत्वाची समिती आहे. यानंतर आता महत्वाच्या नियुक्ती बाबत प्रश्न होता, मग महत्वाच्या नियुक्त्या बघून घेऊया. आरबीआय मध्ये डेप्युटी गव्हर्नर म्हणून अलीकडे पूनम गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालक सोहनी राजोला बनलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी सचिव म्हणून निधी तिवारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. इंडियन बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष छल्ला श्रीनिवासलू शेट्टी बनलेले आहे. पहिल्या महिला कायदा सचिव अंजू राठी राणा बनलेले आहे. कार्यकारी संचालक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये अजित रत्नाकर जोशी बनले आहे. संरक्षण खात्याचे प्रमुख नियंत्रक डॉक्टर मयंक शर्मा बनले आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीचे 11वे अध्यक्ष तुहिनकांत पांडे बनलेले आहे, ज्यांनी माधवी पुरीबुच यांची जागा घेतलेली आहे. रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशनचे नवीन अध्यक्ष एन चंद्रशेखर आहे. सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक अमृत मोहन प्रसाद आहेत. आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे नवीन चीफ मॅनेजिंग डायरेक्टर DK सुनील हे आहे. यानंतर पुढे जाऊया, जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन 2025 कधी साजरा केला गेला? तर जागतिक पत्रकार दिन जो आहे मित्रांनो हा 3 मे रोजी सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे, तर 3 मे रोजी पत्रकारांच्या स्वातंत्र्याचं रक्षण करणं, अभिव्यक्ती स्वातंत्र्याला चालना देणं आणि जगभरातील माध्यम कर्मचाऱ्यावर होणाऱ्या हल्ल्याबाबत जागरूकता वाढवणं यासाठी पत्रकार दिन 3 मे रोजी सेलिब्रेट केला जातो. या वर्षीची थीम आहे रिपोर्टिंग इन अ ब्रेव्ह न्यू वर्ल्ड, द इम्पॅक्ट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑन द प्रेस अँड द मीडिया, अशी या वर्षीची थीम आहे. पत्रकार दिन 3 मे 1993 पासून सेलिब्रेट केला जातो. यानंतर पुढे जाऊया, तिसरा क्वेश्चन आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाने 30 एप्रिल 2025 रोजी जातीनिहाय जनगणनेला मंजुरी दिलेली आहे. ठीक आहे, तर आपण जर बघितलं तर जातनिहाय जनगणना सर्वप्रथम कधी झाली होती? तर जातनिहाय जनगणना सर्वप्रथम 1872 मध्ये झाली होती आणि 1872 मध्येच भारताची पहिली जनगणना सुद्धा झाली होती. ठीक आहे, तर आपल्याकडे जातनिहाय जनगणना 1872 ला सुरू झाली.
त्यानंतर ती 1881, 91, 1901, 1911 आणि शेवटची जर बघितलं तर 1931 मध्ये जातीच्या आधारावर जी काही जनगणना आहे ती करण्यात आली. आता अलीकडे बिहारने जातीच्या आधारावर जनगणना जी आहे ती केली होती. आता संपूर्ण देशभरामध्ये जातनिहाय जनगणना जी आहे ती होणार आहे आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने याला मंजुरी जी आहे ती दिलेली आहे. सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाची वास्तविक संख्या आणि स्थिती अचूकपणे मूल्यांकन करणं हा जातनिहाय जनगणनेचा मुख्य उद्देश आहे. कोणत्या राज्याने मे 2025 मध्ये भारतातील पहिला AI संचालित रिअल टाइम फॉरेस्ट अलर्ट सुरू केला आहे? बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून कुठे जंगलाचं प्रमाण कमी होतंय का, कुणी लाकूड तोड करतंय का, किंवा जंगलामध्ये आग वगैरे लागली का, या गोष्टी बघण्यासाठी एक AI चा वापर केला जाणार आहे. AI संचलित रिअल टाइम फॉरेस्ट मॉनिटर जे आहे ते विकसित करण्यात आलेलं आहे आणि हे विकसित केलेलं आहे मध्य प्रदेशने. ठीक आहे, तर मध्य प्रदेशमध्ये भारतातील पहिला AI संचालित रिअल टाइम फॉरेस्ट अलर्ट जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. आणि याची खास स्टोरी म्हणजे मित्रांनो हा एका IITN व्यक्तीने सुरू केलेला आहे, जे सध्या भारतीय वनसेवा इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसचे अधिकारी आहे, अक्षय राठोड. तर हे IIT रुड़कीचे माजी विद्यार्थी आहे. ठीक आहे, आणि मध्य प्रदेश वन विभागामध्ये काम करते. त्यांनी हा जो काही आपण म्हणूया आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित जो काही फॉरेस्ट अलर्ट जे आहे ते सुरू केलेला आहे. एक AI बनवलेला आहे जो फॉरेस्टशी संबंधित इन्फॉर्मेशन टाइम टू टाइम अपडेट करत राहील. ठीक आहे, तर मध्य प्रदेशमध्ये कोणत्या ठिकाणी ही प्रणाली सुरू झालेली त्याशी आपल्याला काही घेणं घेणं नाहीये, फक्त राज्य लक्षात ठेवायचंय. आणि आपल्याला बाकी मग काय लक्षात ठेवायचं, तर हा काय करणार आहे, जमिनीवर कोणी अतिक्रमण करतंय का, जंगलांचा कुठे ऱ्हास होतोय, जमिनीच्या वापरात बदल होतोय का. ठीक आहे, हे यावर लक्ष हा AI जो आहे तो ठेवणार आहे. यानंतर पुढे जाऊया. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आजच्या लेक्चरचा, वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक काय? तर वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक 151. 2024 मध्ये तो होता 159. 2023 मध्ये होता 161. म्हणजे आपण जर बघितलं 2023 पासून आपला जो काही क्रमांक आहे तो सुधरत चाललेला आहे. ठीक आहे, वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स नुसार आपला क्रमांक 161 वरून 151 वर आला, म्हणजे 10 क्रमांकाची आपण इथं उडी घेतलेली आहे 2 वर्षात. आणि मागच्या वर्षी तुलनेत 8 अंकाची आपल्यामध्ये सुधारणा झालेली आहे. ठीक आहे, तर वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स कुणामार्फत दिला जातो, तर रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स नावाची एक संस्था आहे, पॅरिस फ्रान्समध्ये त्यांचं मुख्यालय आहे. या संस्थेमार्फत दिला जातो. 2024 मध्ये आपला क्रमांक लक्षात ठेवायचा 159. आता 2025 मध्ये 151 लक्षात ठेवा. ठीक आहे, हा परीक्षेमध्ये 100% विचारला जाणार आहे. ठीक आहे, तर पत्रकारांवर किती हिंसाचार होतो, सेन्सॉरशिप म्हणजे काही देशांमध्ये काही गोष्टी दाखवल्या जात नाही. ठीक आहे, त्याचबरोबर राजकीय दबाव असतो न्यूज चॅनलवर वगैरे, आर्थिक परिस्थिती. ठीक आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून हा निर्देशांक दिला जातो. आता आपण जर बघितलं तर आपल्या शेजारच्या देशांचा क्रमांक काय आहे, तर बांगलादेश 149व्या क्रमांकावर आहे, नेपाळ 90, म्यानमार 169, अफगाणिस्तान 175, भूतान 152 म्हणजे आपल्यानंतर भूतान आहे डायरेक्ट, मालदीव 104, श्रीलंका 139, पाकिस्तान 158 आणि चीन 178. यानंतर आता महत्वाचे अहवाल जे आहे आणि त्यामध्ये भारताचं स्थान 1 नंबरला कोण आहे हे बघूया. जागतिक आनंद अहवाल वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट मध्ये भारत 118व्या क्रमांकावर आहे, पहिल्या क्रमांकावर आहे फिनलँड. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक भारत 151व्या क्रमांकावर आहे, पहिल्या क्रमांकावर आहे नॉर्वे. प्रमुख बंदरामध्ये कार्गो हाताळणीमध्ये पाराद्वीप बंदर जे आहे ओडिशामध्ये ते 1 नंबरला आहे. भारतीय रेल्वे स्थानक आणि सेवा इमारतीमध्ये सोलार एनर्जीच्या इन्स्टॉलेशन बाबत राजस्थान 1 नंबरला आहे. जागतिक दहशतवाद निर्देशांकामध्ये भारत 14व्या क्रमांकावर आहे आणि पहिल्या क्रमांकावर आहे बुर्किना फासो. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स मध्ये भारत 4थ्या क्रमांकावर, पहिल्या क्रमांकावर US. भ्रष्टाचार धारणा निर्देशांकामध्ये भारत 96 क्रमांक, पहिल्या क्रमांकावर डेन्मार्क. फ्री स्पीच इंडेक्स मध्ये भारत 24व्या क्रमांकावर, नॉर्वे पहिल्या क्रमांकावर. स्टॅनफोर्ड AI इंडेक्स मध्ये भारत 7व्या क्रमांकावर, पहिल्या क्रमांकावर US. क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स मध्ये भारत 10व्या क्रमांकावर, टॉपला डेन्मार्क. क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स मध्ये पहिले 3 स्थान रिक्त आहे, 4थ्या क्रमांकावर डेन्मार्क आणि भारत 10व्या क्रमांकावर. मे 2025 मध्ये संघ लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली, तर UPSCच्या आता एक सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आल्या, त्या आहे श्रीमती अनुराधा प्रसाद. ठीक आहे, तर श्रीमती अनुराधा प्रसाद यांची नियुक्ती जी आहे ती सुरेश चंद्र यांच्या जागी करण्यात आलेली आहे. आपण जर बघितलं तर UPSC विषयी तरतूद भाग 14 मध्ये कलम 315 ते 323 मध्ये दिलेली आहे. UPSC कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे
यूपीएससीची स्थापना जर आपण बघितलं तर 1 ऑक्टोबर 1926 मध्ये करण्यात आली होती. प्रीती सुदान अध्यक्ष आहे. पहिले अध्यक्ष होते सर रॉस बेकर. यूपीएससी मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे. ठीक आहे, तर एवढं लक्षात ठेवायचंय. यूपीएससीचे अध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. त्यांचं रिटायरमेंटचं एज आहे 65 किंवा याची 6 वर्ष आपल्या पदावर राहू शकतात किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत, जे आधी होईल तोपर्यंत ते आपल्या पदावर राहतात. ठीक आहे, आणि संघ लोकसेवा आयोगाचा जो काही अहवाल असतात, ठीक आहे, ते दरवर्षी राष्ट्रपतीला सादर करतात आणि मग राष्ट्रपती तो अहवाल संसदेमध्ये मांडत असतो. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न 28वी नॅशनल ई गव्हर्नन्स कॉन्फरन्स 2025 कुठे आयोजित करण्यात आली? तर 28वी नॅशनल ई गव्हर्नन्स कॉन्फरन्स जी आहे ती विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. या परिषदेचं उद्घाटन आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी केलेलं हे करणार आहे. ही परिषद आंध्र प्रदेशमध्ये आयोजित होणार आहे 9 आणि 10 जून रोजी विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये. लक्षात ठेवा, 28वी नॅशनल ई कॉन्फरन्स 2025 कुठे आयोजित केली जाणार आहे? विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये. एन चंद्राबाबू नायडू याचं उद्घाटन करणार आहे. 9 आणि 10 जूनला याचं आयोजन होणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे याची थीम काय आहे? डेव्हलप इंडिया सिव्हिल सर्व्हिसेस अँड डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अशी याची थीम आहे. ठीक आहे, तर ही परिषद प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग आणि इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमानाने ही परिषद आयोजित होणार आहे. यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन अगेन बघा मित्रांनो, आपल्याला माहिती आहे भारतीय किनारपट्टीची लांबी 7517 किलोमीटर आहे. ठीक आहे, यातली 6100 किलोमीटर लांबी ही भारताच्या 6100 किलोमीटर समुद्र किनारा आहे जो भारताच्या मुख्य भूमीला लाभलेला आहे. 1417 किलोमीटर समुद्र किनारा जो आहे तो भारताच्या बेटांना लाभलेला आहे. ठीक आहे, टोटल आपल्या किनारपट्टीची लांबी 7517 किलोमीटर. मग आता हे जे मोजमाप आहे हे 1970 मध्ये करण्यात आलं होतं, खूप जुनं मोजमाप आहे. ठीक आहे, तर प्रॉपर त्याचं मोजमाप करण्यात आलं नव्हतं. आता मे 2025 मध्ये सर्व्हे ऑफ इंडियाने सुधारित केलेल्या भारताच्या किनारपट्टीची लांबी किती आहे? तर या सुधारित आकडेवारीनुसार भारताच्या किनारपट्टीची लांबी आहे 11,098 किलोमीटर. लक्षात ठेवा, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, अपडेट करून घ्या तुमच्या जिओग्राफीच्या नॉलेज मध्ये. ठीक आहे, तर एकदम महत्वाचा, आपण जर बघितलं जुन्या आकडेवारीमध्ये 3537 किलोमीटरची वाढ झालेली आहे. ही जुन्या आकडेवारीमध्ये 50% पेक्षा जास्त वाढ जी आहे ती नोंदवण्यात आलेली आहे. आता ही वाढ कसं झाली? तर बघा, किनारपट्टीची जेव्हा आपण लांबी मोजतो तर तेव्हा ती लांबी जी आहे ती किनारपट्टी अशी थोडी ना अशी सलग एका लाईन मध्ये असते, ती अशी थोडी अशी झिगझॅग आतमध्ये कुठं आतमध्ये बाहेर अशा प्रकारे असते. मग ते अशा प्रकारे मोजण्यासाठी 1970 मध्ये तेवढी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्याकडे नव्हती, पण आज आपल्याकडे आपल्या इस्रो आहे, इस्रोची ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी त्याचा वापर करून आपण हे मोजमाप जे आहे ते केलेलं आहे. तर डेहराडून उत्तराखंड येथील नॅशनल हायड्रोग्राफिक ऑर्गनायझेशनने SOI, ठीक आहे, SOI म्हणजे मी तुम्हाला सांगितलं सर्व्हे ऑफ इंडिया, तर यांच्या समन्वयाने जे काही आपण जर बघितलं तर जो काही चेंज जो आहे तो करण्यात आलेला आहे. यानंतर तेलंगणाचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी जगातील पहिल्या ऊर्जा पारेषण उद्यान बापूजी वनमचं उद्घाटन कुठे केलेलं आहे? तर बापूजी वनम हे जे काही आपण म्हणूया उद्यान जे आहे तर त्याचं उद्घाटन जे आहे ते हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी करण्यात आलेले. तर तेलंगणाच्या राज्यपालांनी केलेलं आहे. आता बापूजी वनम उद्यान जे आहे तर याचं वैशिष्ट्य काय? तिथे 40 प्रकारच्या औषधी वनस्पती असलेले हे उद्यान आहे. ठीक आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि बापूजी आपण जर बघितलं तर बापूजी महाराज, ठीक आहे, यांची 125वी जयंती होती. त्या निमित्ताने बापूजी महाराज जे आहे ज्यांना माहित असेल तर या बापूजी महाराजांचं नाव जे आहे तर या उद्यानाला दिलेलं आहे, म्हणून याला बापूजी वनम असं इथून पुढे म्हटलं जाणार आहे. तर 40 प्रकारच्या औषधीय वनस्पती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बोडो नेते बोडोफा उपेंद्रनाथ ब्रह्मा यांच्या 9 फूट उंच पुतळ्याचं अनावरण कुठे केलं? तर बोडो समाजाचे एक प्रसिद्ध नेते, ठीक आहे, ज्यांनी बोडो समाजाला पुढे आणण्यामध्ये मेन भूमिका बजावलेली आहे, बोडोफा उपेंद्रनाथ ब्रह्मा, तर यांचा पुतळा नवी दिल्लीमध्ये बनवण्यात आलेला आहे. अगदी नवी दिल्लीमध्ये एक लाला लजपत राय जो मार्ग आहे तर त्याच्या एका स्पेसिफिक भागाला सुद्धा यांचं नाव जे आहे बोडोफा उपेंद्रनाथ ब्रह्मा यांचं नाव जे आहे ते देण्यात आलेलं आहे. यांची 35वी पुण्यतिथी
चं आयोजन करण्यात आलं होतं. त्या दिवशी त्यांचा आपण जवळपास 9 फूट उंच पुतळा जो आहे तो उभारण्यात आलेला आहे. त्याचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेलं आहे. ठीक आहे. तर बोडो फा उपेंद्रनाथ ब्रह्मा आपण जर बघितलं बोडो समाजाचे संरक्षक म्हणून ओळखलं जातं. बोडो फा या नावाने त्यांना ओळखलं जातं. आपण जर बघितलं तर आसाम मधील प्रमुख सामाजिक कार्यकर्ते होते, ज्यांचा जन्म 1956 मध्ये तर मृत्यू 1990 मध्ये झालेला आपल्याला बघायला मिळतो. यानंतर 11वा क्वेश्चन, मे 2025 मध्ये कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष जोआओ मॅन्युअल लोरेन्सनो, ठीक आहे, तर हे भारताच्या दौऱ्यावर आले. शॉर्टकट मध्ये आपण जोआ मॅन्युअल असं म्हणूया. तर जोआ मॅन्युअल जे आहे ते अंगोला देशाचे राष्ट्राध्यक्ष आहे. अंगोला देश आणि भारताचे राजनैतिक संबंधाला 40 वर्ष कंप्लीट झालेले आहे. आणि मग त्यामुळं आपण जर बघितलं तर जोआ मॅन्युअल जे आहे तर ते भारताच्या 4 दिवसीय दौऱ्यावर आलेले आहे. ठीक आहे. 38 वर्षानंतर अंगोलाचे राष्ट्राध्यक्ष भारतीय दौऱ्यावर आले. का आले तर भारताच्या आणि अंगोलाच्या राजनैतिक संबंधाला 40 वर्ष कंप्लीट झाली म्हणून ते भारतामध्ये आलेले आहे. मग इथं भारतासोबत त्यांनी द्विपक्षीय चर्चा सुद्धा केलेली आहे, व्यापार, ऊर्जा, संरक्षण या विषयांशी संबंधित. अंगोला जर बघितलं तर आफ्रिका खंडातील देश आहे. लुआंडा ही अंगोलाची राजधानी आहे. अंगोलियन क्वाजा हे चलन आहे. जोआ लोरेन्स्को हे तिथले अध्यक्ष आहे. अंगोलाला 11 नोव्हेंबर 1975 मध्ये पोर्तुगाल पासून स्वातंत्र्य मिळालं होतं. अंगोलाच्या शेजारी नामिबिया, कांगो, झांबिया हे देश आहे. ठीक आहे. कुआंबो ही अंगोला मधील महत्वाची नदी आहे. यानंतर 12वा क्वेश्चन, आशिया अंडर-15 आणि अंडर-17 बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 पदक तालिकेमध्ये भारताने कोणतं स्थान प्राप्त केलं? तर आशिया अंडर-15 आणि 17च्या पदक तालिकेमध्ये भारताने तृतीय स्थान प्राप्त केलेलं आहे. तर आपण जर बघितलं पहिल्या स्थानावर कझाकिस्तान राहिलं, दुसऱ्या स्थानावर उझबेकिस्तान राहिलं, तिसऱ्या स्थानावर भारत राहिलं. भारताने 43 पदक जिंकली, पण आपल्यापेक्षा यांची सुवर्ण पदकं जास्त आहे. ठीक आहे. आपण जर बघितलं तर कझाकिस्तानने 16 सुवर्ण पदकं जिंकली म्हणून ती पहिल्या क्रमांकावर आहे. बाकी उझबेकिस्तान आणि भारताची सुवर्ण पदकं सारखीच आहे, पण त्यांनी रौप्य पदकं जास्त जिंकली 15 आणि भारताची 6 आहे. ठीक आहे. म्हणून भारत तिसऱ्या क्रमांकावर. भारताने अजून जर 2 सुवर्ण पदकं जिंकली असतील भारत डायरेक्ट पहिल्या क्रमांकावर आला असता. आता 2 टेस्ट क्वेश्चन बघा. मे 2025 मध्ये सर्वे ऑफ इंडियाने सुधारित केलेल्या भारताच्या किनारपट्टीची लांबी किती आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि अंदाज समितीचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्याचबरोबर राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी डिस्काउंटेड फी मध्ये फाउंडेशन बॅच जी 10,000 रुपयाची ती 5,000 रुपयामध्ये आपले ऍडमिशन सुरू आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेची बॅच 4,000ची 2,000 रुपयामध्ये ऍडमिशन सुरू आहे. त्यानंतर आपण जर बघितलं फाउंडेशन बॅच कंबाईनची जी 6,000 रुपयाची आहे तिची 3,000 रुपयामध्ये ऍडमिशन सुरू आहे. सगळ्या बॅचेसवर डिस्काउंट आहे. जी गटबाची मुख्य परीक्षेची बॅच आहे ती सुद्धा 3,000ची बॅच 1,500 रुपयामध्ये सुरू आहे. या आणि लक्ष्य बॅच जी आहे तर ती 1,000 रुपयामध्ये बॅच सुरू आहे. तर या सगळ्या बॅचेस मध्ये नोट्स टेस्ट सिरीज असणार आहे. आणि फक्त आता पण एक रिव्हिजन बॅच सुरू केलेली आहे ज्यामध्ये लेक्चर असतील, PYQ ची सेशन असतील. विजेता बॅच 499 फी आहे. ही बॅच तुम्हाला अभ्यास मित्राच्या ऍप्लिकेशन मध्ये बघायला मिळेल. ठीक आहे. त्याचबरोबर आपला नोट्स पॅक तुम्ही परचेस करू शकता. बॅच घेतली नोट्स पॅक त्यामध्ये इन्क्लूड असेल, काही बॅचेस मध्ये काही बॅचेस मध्ये नाहीये. यामध्ये आता लवकरच नवीन 2 विषयाचे नोट्स ऍड होणार आहे, पर्यावरण आणि पंचायत राज. ठीक आहे. आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. 25,000+ सबस्क्रायबर आहे. आपल्या नावाने विविध टेलिग्राम चॅनल सुरू केलेले आहे, पण मी त्याला नाव दिलेले टेलिग्राम अभ्यास मित्र ऑफिशियल असं नाव दिलेलं आहे टेलिग्राम चॅनलला. आणि अभ्यास मित्राचा लोगो बघा मग जॉईन करा आणि आपलं इंस्टा पेज फॉलो करून ठेवा अभ्यास विषयक रील्ससाठी. थांबूया मग आता आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.